ज्यांना करायचंय ते करा, बाकी तुमची इच्छा, मी समोर नाही बोलू शकत आता. आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे. तुमच्या लाईफमध्ये जे काही पास्टमध्ये घटना घडल्या आणि त्या घटनाच्यामुळे तुमच्या जीवनात कुठेतरी दुःखाने प्रवेश केला आणि त्या दुःखांना तुम्ही पकडून ठेवलेला आहे, त्याच दुःखांना आज आपण रिमूव्ह करणार आहे. तुम्ही आज जे मेडिटेशन जेवढं सहजतेने ग्रहण कराल ना, तुम्ही जेवढं समर्पण भावाने कराल, तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्याला समर्पण करून जे मेडिटेशन करांना खूप सुंदर रिझल्ट येणार आहे. कारण लोकांचं आयुष्य चेंज झालंय. माझ्याजवळ ज्यांनी समोर केलंय रेकी क्लास त्यांना नक्कीच बदल जाणवलेला आहे. तुम्हाला पण होईल, म्हणून मी गॅरंटीनी सांगते. समर्पण भावाने करा मेडिटेशन. आज पुढे नव्याने आनंदाची सुरुवात करायची आहे आपल्याला. जीवनात या जुन्या कष्टांना, दुःखांना खरं तर आज टाटा बाय बाय करणार आहे. जेवढं आपण पकडून ठेवलं ना एवढ्या वर्षाचं, इथं काही गरज नव्हती व्यक्तीची, शब्दाची, तरी बी पकडून ठेवलं आपण. आज त्या सगळ्यांना टाटा बाय बाय करायचं आहे. मला मेडिटेशन मध्ये बसताना सगळेजण डोक्यापासून मला पायापर्यंत दिसायचं आहे. ठीक आहे. तर माझ्या ज्या ऊर्जा आहे ना तुमच्यापर्यंत मी बरोबर पोहोचवते मग. कारण आपलं शरीर मध्ये जी 7 चक्र आहे ना, तर ऊर्जा 7 चक्रापर्यंत पोहोचते. आता तुमचं मला डोकंच दिसत ना, तर तेवढं कळणार नाही मला. म्हणजे 2-3च चक्र दिसतं, असं झालं तुमचं. 1, 2 आणि 3 ही चक्र, 3च चक्र दिसेल तुमचे. म्हणून असं ठेवा मोबाईल थोडा, नंतर ठेवा जेव्हा तुम्ही मेडिटेशन स्टार्ट कराल तेव्हा. आता पहिले ऐकून घ्या, पण असं ठेव जा सगळेजण मोबाईल. आणि सगळं प्लीज व्हिडिओ ऑन करा. खूप छान अनुभव येतो मेडिटेशनचा. कारण कालपर्यंत जसं जगत होतो ना, तसंच जगायचं असेल ना, तर मेडिटेशनचा रिझल्ट काहीच गरज नाही मेडिटेशन करायची. खरं सांगते मी. मग आपलं तेच बरं आहे. आपलं किचन, किचन टू बर्तन, भांडे घासायचे, भांडे टू आपलं बाहेर कपडे सुकवायला जायचं. एवढंच आपलं जीवन बनवून ठेवलंय आपण एवढ्या डिस्टन्स मध्ये. त्याच्या पलीकडे जायचं असेल ना, तर नक्की व्हिडिओ ऑन करा. आणि याच कष्टांना विसरण्यासाठी आज आपण हे मेडिटेशन करणार आहे, म्हणजेच पास्ट लाईफ मेडिटेशन. पास्ट लाईफ का बरं म्हटलंय? आपण कितीतरी म्हणजे जन्माची जी कर्मा बॉन्डिंग घेऊन आलेलं आहे आपण, आज ऍट प्रेझेंट आपण काही न करता जे आपल्या वाटेला दुःख येऊन राहिलं ना, ते पास्ट लाईफ मधले कर्मा तुम्ही सबकॉन्शियस माइंड मध्ये जे आठवणी घेऊन आलेले आहे, त्या आठवणींनी फक्त तुम्हाला त्रास होतो, ते शब्दांनी तुम्हाला त्रास होतो. आज त्यांना रिमूव्ह करायचं आहे. कारण कसंही जगलो तरी जीवनाचा दी एंड होणारच आहे. जीवन संपणारच आहे. मग जीवन आपल्याला संपवायचंच आहे, तर मग हसत का बरं नाही, रडत का बरं? शेवटी ते जायचं आहे ना, तुम्हाला मला सगळ्यांना टाटा बाय बाय करून शेवटी जायचंच आहे. मग कशाला ते ओझं घेऊन जायचं? पुढलं कधीतरी येऊ आपण इथे, तुम्हाला माहितीये, पण कदाचितच येऊच. मग ह्याच कर्मांना रिपीट का बरं करायचं? सगळ्यांना इथंच माफ करून द्यायचं ना. मी तुम्हाला एक होपोनोपो प्रेयर सांगते बघा. एक होपोनोपो प्रेयरचा रिझल्ट सांगते तुम्हाला. एका मेंटल हॉस्पिटलमध्ये होपोनोपो प्रेयर बघितली, ऐकली असेल सगळ्यांनी, बघा फेसबुकला ऍड लागते. हो, होपोनोपो प्रेयर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, सगळीकडे ट्रेंडिंग मध्ये आहे ती प्रेयर. कारण रिझल्ट पण तसाच आहे त्या प्रेयरचा. होपोनोपो प्रेयर मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनी, सायंटिस्ट लोकांनी रिसर्च केला. जे मेंटल लोक होते ना, मेंटल लोकांना, अर्ध्या लोकांना हाफ इकडे डिवाइड केलं, अर्ध्या लोकांना इकडे डिवाइड केलं 3 महिन्यासाठी. आणि ती एकांना जे हाफ ग्रुप होता त्यांना होपोनोपो प्रेयर म्हणायला सांगितली रोज 2 टाइम. आणि जे हाफ लोक होते त्यांना गोळ्या दिल्या, जे मेंटलच्या ज्या गोळ्या चालू असतात त्या गोळ्या दिल्या. त्यांना लक्षात आलं, ज्यांनी प्रेयर म्हटली ते लोक घरी गेले आणि जे गोळ्या खात होते त्यांच्यामध्ये काहीही चेंज झालेला नाही. म्हणून ही होपोनोपो प्रेयर नक्की करायची आहे. आता कधी जे आपण कुणाला माफ करू शकत नाही, कुणाविषयी आपण राग भरून ठेवलेला आहे आपल्या मनामध्ये कितीतरी वर्षापासून, आपल्या मनातून ती व्यक्ती जशी आठवताच आपल्याला खूप दुःख सुद्धा होते, तर त्याच व्यक्तीला समोर आणायचंय आपल्या डोळ्यासमोर आणि त्या व्यक्तीला रोज छातीवर हात ठेवायचा आणि रोज म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, यू, आय लव्ह यू. आता ही प्रेयर तुम्ही प्रत्येक रिझन साठी म्हणू शकता. समोरच्याला माफ करायचंय त्यासाठी तर मनाची आहे ही प्रेयर. पण तुम्ही तुमच्यासोबत खूप अत्याचार केले एवढ्या वर्षापासून आजपर्यंत, तुमचं जे काही वय आहे, तुम्ही खरं सांगा तुमच्या शरीरासाठी, तुमच्यासाठी न्याय केला का तुम्ही कधीतरी? कधीतरी शेवटचं स्वतःसाठी हसले होते का? नक्कीच हसले नसेल. पण आज स्वतःला छातीवर हात ठेवायचं रोज 2 टाइम आणि स्वतःला म्हणायचं, आपल्या शरीराला म्हणायचं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू माय सेल्फ. म्हणून बघा, कारण सगळ्यात महत्वाचं आपण आहे, आपलं शरीर आहे. कारण आपलं असणं खूप महत्वाचं आहे. काहीतरी उद्देशाने नक्कीच त्या ईश्वराने आपल्याला पाठवलं असेल ना या पृथ्वीवर. मग दुःख, चिंता, तणाव, डिप्रेशन घेऊन आपल्याला जगणं इम्पॉर्टंट आहे का? त्याच्या पलीकडे बी खूप सारे आनंद घेता येतं दुनियामध्ये. जरुरी थोडी आहे समोरचा आपल्यासोबत कसाही वागवतो त्याचं कर्म आहे, पण आपल्याला त्याच्यासोबत कसं वागायचं हे नक्की आपल्याच हाती आहे. वागू द्या ना समोरच्याला तसं वागते तर. एका अफर्मेशननी समोरचा पण चेंज होतो.
पण त्या समोरच्याला चेंज करण्यासाठी पहिले स्वतःला चेंज व्हावं लागेल. ठीक आहे. आता बघा एवढे लोक आहे ग्रुपवर आणि व्हिडिओ खूप कमी ऑन आहे. जे ऑफिसमध्ये आहे त्यांच्यासाठी तर ठीक आहे, पण आता जे घरी आहे त्यांनी तर व्हिडिओ ऑन करा. आता मेडिटेशन म्हटलं तर शेवटी खरं म्हणजे तुमचाच फायदा आहे, माझा काहीच नाही. आता मी याच्यामध्ये माझं रेकी झालंय तर मी तुम्हाला ही लिंक देईन. मग ते हिलिंग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करायला लागेल ना, कारण मला तुमचा फेस तर दिसला पाहिजे. तुमचा ना माझा ना रक्ताचं नातं दूर दूरपर्यंत मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. मग हा एकच पॉइंट आहे, मला व्हिडिओ ऑन करा, मी तुम्हाला बघते आणि माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते. हे जीवन जगायचं आहे, त्यासाठी काही गोष्टी सोडून द्याव्या लागेल. आपण खूप काही पकडून ठेवतो. सगळ्यात मेन पॉइंट आहे सोडून देणं. ज्याला सोडून देणं जमलं त्याला जीवन जगणं जमलं. आजच्या या ध्यान साधनेत तुम्हाला खूप सुंदर अनुभव येणार आहे, जीवनाचा आनंद घेणार आहे. जीवनाला एका सकारात्मक दिशेने तुम्हाला सुरुवात करायची आहे. आज तर खरं नव्याने जे काही झालं आजपर्यंत, जे काही वय आहे, ज्या घटना घडल्या त्याकडे लक्ष द्यायचं नाही. आजपासून नव्याने जीवनाला सुरुवात करायची आहे, कारण जीवन घटनाचा क्रम आहे. आपण त्या घटनाला थांबवू शकत नाही. त्या घटना घडणार आहे, कधी दुःख तर कधी सुख हे वाटायला येणारच आहे. फक्त त्याचा फेस करण्याची जी पॉवर आहे ना तुमच्यामध्ये क्रिएट करायची, आणि ती रेकीमध्ये शक्य आहे. रेकीमध्ये एवढे पॉवरफुल मेडिटेशन येते समोरच्या स्टेपमध्ये, त्या मेडिटेशननी अख्ख्या लोकांचे आयुष्य बदललेलं आहे. त्यातलं उदाहरण मी एक आहे, बाकी माझे स्टुडंट आहेच त्याच्यामध्ये. जीवनाचा बघा काय सोडावं लागेल जीवनामध्ये, जे दुःख कष्ट तुम्ही पकडून ठेवलेले आहे, ज्या दुःखातून येणारी निगेटिव्हिटी तुम्ही पकडून ठेवलेली आहे, आठवताच तुम्हालाच त्रास होतो. आपल्याला ज्या कडा सहन कराव्या लागतात व्यक्तीच्या शब्दाच्या, व्यक्तीच्या जी परिस्थिती आपल्यावर येते त्याची, फक्त त्यांनी त्रास फक्त तुम्हाला होतो. तुमचाच बीपी शुगर वाढेल, त्यांनी कुणालाही त्रास होत नाही. मग आता बघा कोणीतरी तुमच्याविषयी वाईट बोललं असेल, कोणी येऊन तुम्हाला सांगून राहिलं, आणि बघा बोलणारा व्यक्ती सांगणारा व्यक्ती त्याच्यात काहीतरी शब्दाची रचना वेगळी झाली असेल. नक्कीच हे तर तुम्हालाही माहित आहे. आपणच आपल्या लँग्वेजमध्ये म्हणतो बोलणारा बोलतो काही, सांगणारा सांगतो काही. मग शब्दाची रचना दोन व्यक्तीची वेगवेगळी मानसिक स्थिती आहे, शब्दाची रचना बदलली, तो तिसरा आपल्याला येऊन सांगतो दुसरा, आणि ते आपण ऍक्सेप्ट करतो. बघा त्रास कोणाला होतो, कुणाला त्रास होतो, आपल्याला त्रास करून घेतो ना. मग का बरं ऐकायचं, समोरचा बोलला त्याची गलती आहे, त्याचा चष्मा आहे तो, आपण कशाला घ्यायचा त्याचा चष्मा. एखाद्या व्यक्तीला डोळ्याचा चष्मा लागतो तर आपण कधीतरी म्हणतो का तुझा चष्मा मला दे, आपण म्हणतच ते हिंमतच नाहीये, कारण त्याचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही चष्मा घ्यान का. तसंच त्याची ही मेमरी आहे, त्याची विचार आहे, हे त्यांनी ठरवलं मला काय बोलायचं आहे समोरच्याला. त्याची ती ऊर्जा आपण आपल्यापर्यंत घ्यायचीच नाही. सरळ सांगते कट कट कट, डिलीट डिलीट करायचं. कुठल्याही नकारात्मक थॉट आला, कुठलाही व्यक्ती आठवला ज्याने त्रास होतो, नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट केलं ना, तर ही एनर्जी आहे, फक्त एनर्जी डिस्कनेक्ट होते, ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुम्हाला त्रास होत नाही. ठीक आहे, नक्की करा. एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप काही केलेलं असतं, पण कदाचितच तो तुमच्या विरुद्धामध्ये जातो, आणि त्याला आठवताच तुम्हाला जे दुःख येतं ना, जेवढा त्रास होतो ना अंतर लेवलवरून, तो त्रास फक्त तुम्हाला होतो. तो त्रास करायचा नाहीये, फक्त सोडून द्यायचा आहे त्या व्यक्तीला. आज सोडून देणं जमलं ना, तर आजचं मेडिटेशन तुम्हाला सफलतापूर्ण झालं म्हणून समजून घ्यायचं, आणि समोर तुमचं जीवन आनंदाने तुम्हाला जगता येईल. ह्या आनंदाच्या लाटा तुमच्या जीवनात भरभरून येणार आहे. फक्त सोडून द्या ना, एकच शब्द लक्षात ठेवायचा, सोडायचं आहे मला. पकडून आपण काय करतो ना, पकडून ठेवतो ना, आणि तेच पकडून काय करतो आपण, ते सबकॉन्शियस माइंड मध्ये इतकं सेट होऊन जाते, आणि त्याचा त्रास तुम्ही नाही जरी म्हणाल ना, मी सोडूच शकत नाही, मी काढूच शकत नाही मनातून, तेच होतं. कारण पकडून ठेवल्यानंतर निघन कसं बाहेर. म्हणून सोडून द्यायला शिका. जेव्हा व्यक्ती सोडून द्यायला शिकतो तेव्हा त्याच्या मनावरचा ताण कमी होतो. तुम्हाला दुःखातून अचानक विरोधात जातो, पण अशा वेळेस सुद्धा व्यक्तीला सोडून द्यायचं आहे. मन काय आहे, एक बगीचा आहे, आणि त्या बगीच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे कुठलं फुल लावायचंय, तुम्हाला कुठलं झाड लावायचंय. ठीक आहे. कारण मनामध्ये तुम्ही जे द्याल ना, तेच तुमच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकलमध्ये घडणार आहे. खूपदा असं वाटतं, असं केलं असतं तर असं झालं असतं, तसं केलं असतं तर तसं झालं असतं, हा निर्णय घेतला असता तर कदाचित असं झालं असतं. बघा या गोष्टी फक्त आपली ऊर्जा आणि वेळ वाया जाते, पण त्यामध्ये आपण काहीही बदलू शकत नाही. कारण पास्ट बदलता येत नाही, पण फ्युचर आपल्याला नक्की घडवता येते आपलं. म्हणून सगळ्या व्यक्तीला, विचारांना, शब्दांना, जुन्या गोष्टींना सोडून द्यायला शिका. उलट सतत गोष्टी डोक्यात ठेवल्याने चिडचिड मात्र तुम्हाला होते. परत तोच दुःख समोर येईन, उभं राहीन, तोच व्यक्ती समोर येऊन उभा राहील. मी या व्यक्तीसाठी एवढं केलं, यापुढे काय करायचं आहे, या गोष्टीवर हमेशा लक्ष ठेवायचं आहे. शुगर
मॅम शुगर कमी होत नाही ना, तुम्ही मला पर्सनल मेसेज टाका, मी एक अफर्मेशन सांगते तुम्हाला. ठीक आहे, पर्सनल मेसेज करेल. तुमच्या सह सकारात्मक ऊर्जांना तुम्ही जसं बघा, एक सांगते मी, उद्या आपण खूप इम्पॉर्टंट क्लास आहे. अख्खं म्हणजे तुम्ही स्वतःसोबत तुमच्या समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिकणार आहे खरं म्हणजे उद्या. ठीक आहे. आपलं जीवन 7 चक्रांनी ओरावर आहे आणि आपण जेव्हा आपल्याच घरच्या लोकांचा सोबत जेव्हा कनेक्ट होतो ना, तर अचानक तो व्यक्ती जर चिडचिड करेल ना, तर त्या चिडचिडपणाचा त्रास आपल्याला होतो. कारण ती औरा कनेक्टिव्हिटी होते. म्हणून सहसा काय करायचं, ते कटकट डिलीट डिलीट सांगितलं ना, अगर समोरचा करत आहे तर ठीक आहे, त्याला अफर्मेशन देऊ शकतो आपण पॉझिटिव्ह. पण आपल्याला वाटत आहे की ती ऊर्जा आपल्यापर्यंत येत आहे, तर लगेच कट 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 डिलीट डिलीट करायचंच आहे. औरा कनेक्टिव्हिटी होते. तुम्ही रस्त्याने चालत आहे, एखाद्याने जर गाडीला धक्का दिला तुमच्या, तर बघा, एखादा गाडीचा खर्च सहन करणारा जर असेल ना, तर तो काहीच बोलणार नाही. पण ज्याच्याकडून होणार नाही ना, तो उतरून माझ्या गाडीला धक्काच का दिला सांग, तो तिथेच आर्ग्युमेंट करत असतो. पण त्याला एवढं कळते, घटना घटना घडणारच आहे, ती आपल्या हातामध्ये नाही. कोणी स्वतःवरून, तर कधी ऍक्सिडेंट होतात, लोक स्वतःहून करतात का? का तो घटनाचा क्रम आहे, ब्रह्मांडाच्या थ्रू होणारच आहे, ज्याचा एंड होणारच आहे, त्याचा होणारच आहे, तिथे कोणीच थांबू शकत नाही. जगामध्ये एकानंतर एक घटना येणारच आहे. त्या घटना फक्त आपण थांबूच शकत नाही. या घटनेमध्ये फक्त आपल्याला रिएक्ट करायचं नाहीये. आता एक गोष्ट सांगते मी, जगामध्ये एवढे खून झाले, कितीतरी खून होतात. त्या खुनाचं रिझन माहितीये का? समोरचा काय करतो? ऍक्शन घेतो आणि त्याच्या समोरचा काय करतो? त्यावर रिॲक्ट करतो. म्हणजे दोघांचं भांडण वाढतं ना, ऍक्शनवर रिॲक्शन घेतल्याने. म्हणून थोडा पॉज घ्यायचा बोलताना, थोडं थांबून जायचं, विचार करायचा की माझ्यासाठी हे योग्य आहे का? मग अशा म्हणजे नॉर्मल सांगायचं म्हटलं की आपल्या घरात पण असं तू मैमे चालू होते ना, छोट्या छोट्या गोष्टीवरून. पण समोर होणार नाही. सेकंड लेव्हलमध्ये खूप सुंदर याचं एक टेक्निक आहे. एखाद्या लहानशा लहानशा घटनेने तुमचे संबंध बिघडलेले असते. जर यात चूक जर कोणाची नसेल ना, आपण काय करतो माहिती का, आपल्या रिश्ते नात्यांमध्ये जर कोणासोबत आपला वाद झाला असेल ना, तर आपण काय करतो, बोलणंच सोडून देतो त्या समोरच्या व्यक्तीसोबत. आणि तो समोरचा व्यक्ती बी बोलणं सोडून देते. त्याला वाटते हा दोषी आहे, ते आपल्याला वाटते तो दोषी आहे. पण बघा, एक कॉल केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. जे मिसअंडरस्टँडिंग होते ना दोघांमध्ये, ती सॉल्व्ह होऊ शकते. एकच फोन करायचा आहे, करून घ्यायचं ना. शेवटी करायचं काय आहे, घमंडानी जगून शेवटी जाणं आहे ना. आपण म्हणतो मला ही नाही आवडत, माझी सासू नाही आवडत, नवरा नाही आवडत, ननद नाही आवडत. तुम्ही राहाल का एकट्या धर्तीवर? तुम्ही राहाल का? तुमच्यासाठी भाजीपाला पण पिकवान, तुम्ही गहू पण पिकवान, तुमचं चक्कीवरचं दळण बी आणान, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः तयार कराल का? हे शक्य आहे का धर्तीवर राहून? मग आपल्याला सगळ्यांची आवश्यकता आहे ना, मग सहज स्वीकारायचं आहे सगळ्यांना. ठीक आहे. आज नातेसंबंधामध्ये एवढी प्रॉब्लेम निर्माण झालेली आहे ना, माहितीये का? जर कदाचितच आपले आई वडील नसले, तर आपण भाऊ बहीण असले, आपलं माहेर म्हणून भाऊ बहीण उभे राहतात, भाऊ आणि वहिनी म्हणून उभे राहतात आपल्यासाठी. आणि विचार करा, तिथे जर तुम्ही तुमचा अधिकार मागायला गेले, तर तिथून सुद्धा तुमचं नातं संपते. फक्त पैशाच्या खेळाने. मग कसं आहे ना, पैशापेक्षा थोडं नातेसंबंध कमवायला शिका. कारण पैसा कुठून बी येतो. खूप सारे रस्ते आहे पैसे कमवण्याचे, तुम्ही जर थोडी मेहनत घेतली तर. पण नातेसंबंध, ना तर त्या भावाची जागा कोणी घेऊ शकते, ना त्या वहिनीची जागा कोणी घेऊ शकते. म्हणून त्या रिश्ते नात्यांना जपायला शिका. कारण एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. अमेरिकेमध्ये एक 7 स्टार हॉटेलचा मालक, कोरोनामध्ये त्या व्यक्तीचे 5 जण कोरोनाने दगावले. मग आता उरलं कोण? तो व्यक्तीच उरला असेल ना मालक. 5 जण म्हणजे मुलं, आई बाबा, वाईफ सगळे गेले. आता तो एवढे पैसे होते त्याच्याजवळ, त्यांनी काय केलं, बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर गेला आणि तिथून सगळे पैसे रस्त्यावर फेकले त्या व्यक्तीने. आणि तिथून उडी मारून सुसाईड केलं. आता सगळं पैसा महत्वाचा की रिश्ते नाते महत्वाचे? नाते आणि ह्या महत्वाचे. सगळ्या रिअल गोष्टी आहे, कुठेच फेक नाही, जगामध्ये घडलेल्या गोष्टी आहे. मी जेवढे काही उदाहरण सांगते ना तुम्हाला, काल मी भरपूर उदाहरण नाही सांगितले, जेवढे बी उदाहरण सांगते तेवढेही रिअल आहे. याच्यावर आम्ही कसं स्टडी करत राहतो ना, लोकांना कसं अनुभव जास्त आवडतो. काहीतरी घडलंय बाबा कुणातरी सोबत, तो जास्त आवडतो. चला आता मेडिटेशन घेऊ आपण. सगळेजण पाणी घेऊन या, मी थोडं पाणी घेऊन येते. मला थोडं
माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करावा लागेल, बाकी तुमची इच्छा. मेडिटेशन आहे. कुणी बेडवर बसलं असेल ना, बेडवर बस जा नका प्लीज. आणि थोडं दिसा मला, म्हणजे बरं होईल दिसले की. चला, आज डोक्यामध्ये जेवढा काही गार्बेज तुम्ही पकडून ठेवलाय ना, सगळं काढायचं आहे. साईडला डस्टबिन, एक हवन कुंड तयार करायचं आहे, साईडला सगळं टाकून द्यायचं, त्याच्यात सॉ करून द्यायचंय सगळं. ठीक आहे. जेवढं व्यक्ती शब्द पकडले असं एवढ्या वर्षानुवर्षापासून बीपी शुगर वाढून घेतला, आपला सगळं काढायचंय, त्याच्यामध्ये टाकायचंय. कुणाला आजाराचा प्रॉब्लेम असेल सगळं रिमूव्ह करायचंय. कुणाला रिलेशनशिपचा असेल, कुणाला पैशाचे ब्लॉकेजेस बनले असेल, सगळं रिमूव्ह करायचंय तुम्ही तुमच्या विचारांनी. बाकी अफर्मेशन माझं राहील, माझं मेडिटेशनचं. ठीक आहे. चला, इथून पुढे थोडा व्हिडिओ माझा दिसणार आहे, मी मेडिटेशन करते. चला, बसायचं आहे. एक डीप ब्रिदिंग करायचं आहे. मंगला मॅडम बसून जा, कपडे दिसत आहे तुमचे, तुम्ही दिसा. सॅमसंग कोण आहे, बसून जा थोडं. मॅडम तुम्ही दिसा, मला मेडिटेशन करायचंय ना, तुम्ही दिसायचंय. बाकी ऑफिसमध्ये जे लोक आहे ते ऐकू शकता. चला, एक डीप ब्रीथ करायचंय. होल्ड and breathe out slowly, slowly. एक डीप ब्रीदिंग. होल्ड. ब्रीथ आउट स्लोली, स्लोली. पुन्हा एक डीप ब्रीदिंग. होल्ड and breathe out slowly, slowly. आज ही नव्याने सुरुवात करायची आहे. आयुष्यात सर्व कटू आठवणींना सोडून द्यायचं आहे. का सोडायचं आहे ती मी सांगते समोर. आता या क्षणाला सर्व दुःखांना सोडून द्यायचं आहे. हे मेडिटेशन अत्यंत पॉवरफुल आहे. मी म्यूट करते सगळ्यांना, मग मला बॅकग्राऊंड साऊंड येऊन राहिला कोणाचा तरी. आजच्या या मेडिटेशनला जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल, तेवढ्याच मल्टिप्लाय होऊन ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. किरण, काय नाव आहे? कितन मॅडम. किरण नाहीये, कितन. बसून जा ना मॅडम. थोडं समोर येऊन जा, आवाज नसेल येत तर थोडं समोर येऊन जा. पाठीचा कणा ताठ आणि लक्ष फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासकडे. तुमचं लक्ष फक्त येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासकडे राहणार आहे. अनुभव करा, येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. जाणारा प्रत्येक श्वास 7 चक्रा, शरीर, मन आणि ओरामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली बाहेर निघत आहे. बॉडी रिलॅक्स करायची आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या 7 चक्रा, शरीर, मन आणि ओरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली बाहेर निघून जात आहे. हात जोडायचे आहे नमस्कार स्थितीत. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता
त्यांचं आवाहन करायचं आहे, हे ईश्वर गुरु, आजच्या या ध्यान साधनेत माझी मदत करा. हे ईश्वर गुरु, आजच्या या ध्यान साधनेत माझी मदत करा. माझी ही ध्यान साधना सफलतापूर्ण होण्यास मला सहकार्य करा. हे ईश्वर गुरु, मला सहकार्य करा. हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. आज आपण आजचा प्रवास करणार आहे. या प्रवासामध्ये जीवनातील सर्व कटू आठवणी, दुःखाची कारणे, प्रत्येक कारणाला माफ करायचं आहे. आज आपल्या जीवनातील प्रत्येक चांगल्या क्षणाला, गोड आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. बघा, तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला एक अग्निकुंड ठेवलेला आहे. फक्त फिलिंग करायचं आहे. तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला एक अग्निकुंड ठेवलेला आहे. हे अग्निकुंड, ज्यात तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाच्या आणि कष्टाच्या कारणाला जस्ट बाहेर काढून त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करायचं आहे. तुमच्या जीवनात कारणीभूत असलेल्या सगळ्या कारणाला, व्यक्तीला, जबाबदार लोकांना, सगळ्यांना त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करायचं आहे. जो दुःख, जे विचार, आठवणी येतात, तुम्हाला त्रास होतो, त्या सर्व कारणांना त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करायचं आहे. कल्पना करा, डाव्या हाताने हृदयाजवळ तुमच्या जीवनातील प्रत्येक गोड आठवण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे तुम्ही. डाव्या हाताने हृदयाजवळ तुमच्या जीवनातील प्रत्येक गोड आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. गेल्या 24 तासामध्ये अनेक क्षण तुमच्या समोर आले असेल, कारण जीवनमध्ये एकानंतर एक येणारा घटनेचा संच आहे. गेल्या 24 तासामध्ये ज्या ज्या घटना घडल्या, त्यातल्या प्रत्येक वाईट क्षणाला, वाईट आठवणीला, प्रत्येक क्षणाला उजव्या हाताने काढून त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करायचं आहे. जस्ट फिलिंग करा. आरती मॅडम बसा मेडिटेशनला. सगळ्या कारणाला, सगळ्या व्यक्तीला त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करायचं आहे. जस्ट रिमूव्ह म्हणायचं आहे, स्वतःलाच म्हणायचं आहे माइंड मधून, जस्ट रिमूव्ह, आणि टाकून द्यायचंय त्या अग्निकुंडामध्ये. जस्ट रिमूव्ह म्हणून सगळं काढून टाकायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मिळालेलं दुःख खूप असेल. तुम्हाला मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. आज तुम्हाला माहिती आहे, कदाचितच त्या व्यक्तीचं देणारं दुःख, याचा सफर फक्त तुम्हाला माहिती आहे, आणि त्या व्यक्तीला फक्त माफ करायचं आहे. कायमस्वरूपी माफ करायचं आहे. कायमस्वरूपी माफ करायचं आहे. कायमस्वरूपी माफ करायचं आहे. आणि एका महिन्यातल्या प्रत्येक घटनाचं ओझं मनातून हलकं करायचं आहे. एका महिन्याचं जे काही ओझं तुम्ही भरून ठेवलेलं आहे तुमच्या मनामध्ये, ते प्रत्येक मनाच्या गाभाऱ्यातून कुलूप बंद करायचं आहे. कळत न कळत आपण कोणाला शब्दांनी, कृतीनी दुःख दिलं असेल, दुखावलं असेल, त्या व्यक्तीला मनोमन माफी मागायची आहे. मनोमन माफी मागायची आहे. मनोमन माफी मागायची आहे. बघा, माफी मागणं खूप कठीण आहे, माफ करणं खूप कठीण आहे. पण बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपलीच बाजू खरी आहे, पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या बाजूनी बघायचं आहे. म्हणून सहजतेने समोरच्या व्यक्तीला माफ करायचं आहे. कदाचित तो समोरचा व्यक्ती बरोबर होता की चूक होता हे त्याला माहिती, पण तुम्हाला माफ करायचंय त्याला. गेल्या 1 वर्षाच्या प्रत्येक घटनाचं छलचित्र समोर आणायचं आहे तुम्हाला. आता प्रत्येक 1 वर्षाचं जे काही घटना तुमच्या जीवनात घडल्या, दुःखाच्या, त्या सगळ्या घटना तुमच्या समोर आणायच्या आहे. प्रत्येक दुःख देणाऱ्या आठवणीला, कोणी तुम्हाला खूप दुखावलं असेल शब्दांनी, कृतीने, प्रत्येक कटू आठवणीला त्या यज्ञ कुंडामध्ये टाकायचं आहे. त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करायचा आहे. अगदी सहजतेने स्वाह करायचा आहे.
प्रत्येक चांगल्या घटनेला हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. फक्त एका वर्षात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या फक्त त्याच आठवायच्या आहे आणि त्याला तुमच्या हृदयामध्ये कुलूप बंद करायचं आहे. फक्त चांगल्या गोष्टीला. मॅडम बसा, मेडिटेशन आहे. फक्त चांगल्या गोष्टीला तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे हो, म्हणून लोकांना माफ करणं आनंदाने एकट्याचं आहे. आनंद एकवटाचा आहे तुमच्या जवळ. त्या आनंदाला भरभरून तुमच्या जवळ जागा द्यायची आहे. फक्त आनंद एकवटाचा आहे. फक्त आनंद एकवटाचा आहे तुमच्याकडे. आता आपण तुमच्या या आधी 10 वर्षाचं जीवन, कुणाचं वैवाहिक जीवन असेल, कुणाचं करिअरचं जीवन असेल, कोणाचं महाविद्यालयीन जीवन असेल. बघा, या 10 वर्षामधल्या प्रत्येक गोष्टीला घटनेला तुम्हाला आठवायचं आहे. प्रत्येक दुःख देणारी ती गोष्ट आठवायची आहे आणि त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करून टाकायची आहे. त्या अग्निकुंडामध्ये स्वाह करून टाकायची आहे. बघा, या 10 वर्षामधल्या प्रत्येक घटनेला काढून टाकायचं आहे सहज. आता बघा, कुठली तरी चांगली गोष्टी घडली असेल या 10 वर्षात, फक्त त्या चांगल्या गोष्टीला कुलूप बंद करायचं आहे. फक्त चांगल्या गोष्टीला. बघा, माफ करताना कोणाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा यायला लागेल. आपल्याला माफ करायला शिकायचं आहे. आयुष्यात दुःखातल्या प्रत्येक प्रसंगाला अचानक समोर येईल. आज त्या प्रत्येक अश्रूंनाही वाट मोकळी करून द्यायची आहे. त्या प्रत्येक अश्रूला वाट मोकळी करून द्यायची आहे. आज सहजतेने या मेडिटेशनचा स्वीकार करायचा आहे. अगदी तुमच्या बालपणापासून तर आतापर्यंत जो जो दुःखाचा क्षण तुम्हाला आठवला, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या सर्व व्यक्तीला माफ करायचं आहे. अगदी तुमच्या बालपणापासून तर आतापर्यंत जो जो दुःखाचा क्षण तुम्हाला आठवला आहे, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. बाहेर निघून द्यायचं आहे. सहजतेने त्याला बाहेर निघू द्या. अगदी सहजतेने त्याला बाहेर निघू द्या. अनेक वर्षापासून दडलेलं ते सगळं दुःख बाहेर निघू द्या आणि मनाच्या गाभाऱ्यात फक्त आनंदाचे क्षण कुलूप बंद करायचे आहे. मनाच्या गाभाऱ्यात फक्त आनंदाचे क्षण कुलूप बंद करायचे आहे. अश्रू साक्षी बनू द्या तुम्हाला. तुमचे येणारे अश्रू तुमच्या येणाऱ्या घटनेची साक्षी बनू द्या. निघून जाऊ द्या त्यांना बाहेर सहजतेने. अगदी निघून जाऊ द्या सहजतेने त्यांना बाहेर. त्यांना वाट मोकळी करून द्या. एखाद्या व्यक्तीचं जाण्याचं झालेलं दुःख कदाचित तुम्हाला खूप त्रास देत असेल. त्याची आठवण येतात. कदाचितच तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असेल. त्याला वाट मोकळी करून द्या. सगळ्यात चांगल्या आठवणीच्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. सगळ्यात चांगल्या आठवणी तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहे. सगळ्या आठवणीला कुलूप बंद करायचंय. कळत न कळत इतक्या वर्षापासून आपण कुणाला शब्दाने कृतीने दुखावलं असेल. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. मनोमन माफी मागायची आहे आणि माफ करायचंय. मनोमन माफी मागायची आहे आणि फक्त माफ करायचंय. मनोमन माफी मागायची आहे आणि फक्त माफ करायचंय. फक्त माफ करायचंय. सहजतेने माफ करायचंय. एकदा माफ तर करून बघा. फक्त माफ करायचंय. त्या व्यक्तीला समोर घेऊन या.
आपण सर्व या ब्रह्मांडाची लेकरं आहोत आणि इथे राहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. म्हणून अगदी सहजतेने सगळ्यांना माफ करायचं आहे. आणि आता आपण या क्षणापर्यंत पोहोचलेलो आहे, म्हणजे तुमचा जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पोहोचला, पहिला श्वास घेतला, तो क्षण बघायचा आहे. आता तुम्ही या पृथ्वीवर आले तेव्हा बघा, तो पहिला जो श्वास घेतलाय त्या आठवणीमध्ये पुन्हा जायचंय तुम्हाला. आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला बघा, तुम्ही हातांमध्ये आहे त्यांच्या, तुम्ही त्यांच्या हातांमध्ये बघा आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. जो हास्य, जे आनंद तुम्हाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर आलं, ते बघायचं आहे तुम्हाला ऍट प्रेझेंट. तुमच्या स्पर्शाने तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर झालेला तो आनंद अनुभवायचा आहे. त्या क्षणात ईश्वराने तुमचं जीवन सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याने भरभरून दिलेलं होतं. तुम्हाला एक कोरी पाटी तुमच्या हातामध्ये घेऊन पाठवलं होतं त्या ईश्वराने. ती कोरी पाटी आज प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहे. ती कोरी पाटी प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. बघा, ती हास्य तुमचं, कुठल्याही गोष्टीचं चिंता नाही, तणाव नाही, दुःख नाही. आणि त्या ईश्वराने तुम्हाला त्या कोऱ्या पाटीवर तुमच्यासाठी, तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे घडवायचंय स्वतःला, ते बनवण्यासाठी त्या ईश्वराने तुम्हाला पाठवलेलं होतं. आपल्याला त्याच पाठीवर इथून पुढे परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्याचा वर्षाव करायचा आहे. परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून दीर्घ आयुष्याचा वर्षाव करायचा आहे आपल्याला त्या पाठीवर. ईश्वर सहजतेने या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात आवाहन करायच्या आहे. अगदी सहजतेने या ईश्वर गुरुजींना थँक्यू म्हणून या गोष्टी, परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य आपल्या जीवनामध्ये आवाहन करायचं आहे. उभं व्हायचंय, आज स्वतःसाठी जगायचंय. कुणाला जसा डान्स येईल तसा करा. कुणाला लाज लागत असेल कदाचित तर व्हिडिओ ऑफ करा, पण जसं नाचायचंय तसं नाचा. स्वतःसाठी जगायचंय. आज ऊर्जा चेंज करायची आहे. सगळेजण उभे व्हा. कदाचित कोणाला लाज लागेल तर व्हिडिओ ऑफ करा, पण तुम्ही स्वतःसाठी जगा. माझ्यापेक्षा व्हिडिओ बनवण्यापेक्षा मला तुम्हाला चेंज करणं महत्वाचं आहे. सो तुम्ही व्हिडिओ ऑफ करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. उभं व्हायचंय मंगला मॅडम. आज जगून घ्यायचंय स्वतःसाठी. आजचा दिवस हा आपला आहे. त्या ब्रह्मांडाने चान्स दिलेला आहे आपल्याला. जसं वाटते तसं नाचा. कोणीही तुम्हाला बघणार नाही. तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचा अधिकार आहे, पूर्ण अधिकार आहे. आपण तो अधिकार घेऊन आलेला आहे. चला तर उभं व्हायचं आहे. स्वतःला आनंदाने जगायचं आहे. जसं वाटते तसं नाचायचं आहे. कोणाला आज रडते, कोणाला आनंद होईल. आज सर्व दुःख रिमूव्ह करायचं आहे. आज जसं वाटते त्याचा आज फक्त स्वतःकडे बघायचं आहे. काढून टाका त्या सर्व दुःखांना. स्वतःला प्रेम करायचं आहे. आज फक्त स्वतःला प्रेम करायचं आहे. आज फक्त स्वतःला प्रेम करायचं आहे. फक्त स्वतःला घट्ट मिठी मारायची आहे. स्वतःला फक्त स्वतःला प्रेम करायचं आहे. आज कुछ पाने की हो आनंदामध्ये रमून जायचं आहे आज पूर्णपणे. स्वतःच्या आनंदामध्ये रमून जायचं आहे आज पूर्णपणे. आज स्वतःच्या आनंदामध्ये रमून जायचं आहे. तरे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों
जीवनात तुम्हाला परम समाधान, शांती, आरोग्याचा भरभरून वर्षाव होत आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती, आरोग्याचा भरभरून वर्षाव होत आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. आज स्वतःला प्रॉमिस करायचं आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी स्वतःला आनंदी ठेवणार आहे. माझ्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी माझ्या स्वतःला आनंदी ठेवणार आहे. मी अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ स्वतःला प्रॉमिस करायचं आहे. काल सांगितलं तर 2 हात खोलून शाहरुख खान सारखे म्हणायचंय. त्या ब्रह्मांडाला सांगायचंय मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, मी खूप खुश आहे, मी खूप भाग्यशाली आहे. सांगा त्या ब्रह्मांडाला मी या ब्रह्मांडातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. मी जबरदस्त आहे. आज नाचून या स्वतःसाठी, खुशीने, आनंदाने. कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. आज निर्णय घ्या स्वतःसाठी. माझं जीवन आनंदाने जगण्यासाठी झालेलं आहे. कामयाब होंगी जब आज होगी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सफल बघायचं आहे. तुम्ही सगळंच काही करू शकता. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे. सगळं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही सगळी गोष्टी अगदी सहजतेने करू शकता. लम्हों से आंख मिला के रख दे थी जान लड़ा के टूटी शमशीरों से जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला आनंदाने जगायचं आहे. आपल्याला खूप आनंदाने जगायचं आहे. खूप आनंदाने जगायचं आहे. आणि आपण करू शकतो. आपण हे करू शकतो. आपल्यामध्ये तेवढी शक्ती आहे. आपण करू शकतो. आपण खूप पॉवरफुल आहे. आपण खूप पॉवरफुल आहे आणि आपण करू शकतो. नक्कीच करू शकतो. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी जगले. आज स्वतःसाठी जगा. खरं म्हणजे आज फक्त तुम्हाला बघायचं आहे. एका श्वासानंतर हे आयुष्य मागे पडणार आहे हे सगळ्यांना माहित आहे. आज स्वतःला शाबासी द्यायची आहे. फक्त स्वतःला बघा पाठीवर हात ठेवून स्वतःला शाबासी द्या. आजपर्यंत जगणं माझं दुसऱ्यांसाठी होतं पण आज मी माझ्या स्वतःसाठी जगणार आहे. आज मी माझ्या स्वतःसाठी जगणार आहे. आजचा प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ हा माझी राहणार आहे. फक्त माझ्या श्वासासोबत राहणार आहे. इथून पुढे प्रत्येक क्षण मी आनंदाने जगणार आहे. इथून पुढे प्रत्येक क्षण आनंदाने जगणार आहे. प्रत्येक क्षण मी आनंदाने जगणार आहे. थँक्यू सो मच गॉड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गॉड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गॉड. मला इतकं सुंदर जीवन दिल्यासाठी. थँक्यू सो मच गॉड. मला एवढं जीवन दिल्यासाठी. थँक्यू करायचं आहे तुमच्या ईश्वर गुरुला आणि बसा आपापल्या जागेवर व्हिडिओ ऑन करून. काही न झाल्यापेक्षा एक स्माइल तर क्रिएट झाली ना चेहऱ्यावर. नक्की आनंद घेतला का मेडिटेशनचा? बघा जो करेन ना त्याला खरंच अनुभव येतो. आणि एक उदाहरण आहे माझ्याजवळ, मी तुम्हाला सांगते. आरती मॅडम सांगा थोडं यांना तुमचा अनुभव. मॅडम जेव्हा रेकीमध्ये आल्या, मागचीच बॅच, जास्त दिवस नाही झाले पण भरपूर चेंज झाला त्यांच्यामध्ये. भरपूर. आणि त्या एन्जॉय पण करत होत्या त्यांचं काम करता करता. अनम्यूट करा. व्हिडिओच्या बाजूनी बघा. विसरल्या का? क्लास नाही करून राहिले? समोरचा क्लास करा जॉईन. ऑडिओच्या याच्यावर टच करा. व्हिडिओ ऑफ झाला. व्हिडिओच्या बाजूनी ऑडिओ आहे. व्हिडिओच्या बाजूनीच येतं. असं साईडला जावं मला. बघा मी तुम्हाला इकडनं अनम्यूट करते. बघा ओके करा. आता ओके करा. बरं जाऊ दे, जेव्हा अनम्यूट झालं तेव्हा बोला. करा तोपर्यंत ट्राय. चला मजा आली का?
आरसा घेतला कोणी समोर? हो. हो एन्जॉय केला का सांगा पहिले मला. येस हो. मॅम. मजा आली? मजा आली म्हणजे असं म्हणायचंय मला, काहीतरी वेगळं केलं का आयुष्यात स्वतःसाठी स्पेशली. हो. दिवसभराचा जो सफर सगळ्यांसाठी होता, पण आता हा 1 तास फक्त आपल्या स्वतःसाठी होता. झालं का? झालंय सांगा मॅडम. हो हो हो, झालंय बोला मॅडम. बोला बोला. मी टिफिन भरत होते मॅडम आणि तेव्हा नाचत होते. हो माहितीये, माझं लक्ष आहे तुम्हाला. डान्स पण करत होत्या हो मॅडम. रेकीमध्ये आल्या तेव्हा मॅडमकडे एकच टिफिन होता आणि खूप हो परेशान एकच होत्या. होता. आणि मॅडम तुम्ही म्हणता ना ते स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी ओरडून ओरडून म्हणते ते तेव्हा. आणि इतकं म्हणायचंच छान आहे. फील होतं. म्हणजे अगोदर मी कशी, आता पण बघा मी किती छान दिसते. मी स्वतःच आरशात मी स्वतः बघत असते मला, की मी खूप छान दिसते. पहिल्यापेक्षा पण खूप छान दिसते. खरंच आणि दिसून मॅडम राहिल्या. आता परत कालपासून परत 2 डब्बे म्हणजे 15 होते, तर आता 17 डब्बे झाले माझे. थँक्यू. एका डब्याचा सफर होता यांचा. बघा, रेकीला मागता मागता थकान, रेकी देता देता थकत नाही. पण ना ते मास्टर लेवल कम्प्लीट करा. जे मेडिटेशन आहे ना, हो त्या मॅडम. मेडिटेशन नंतर मी 100% सांगतो 50 टिफिन आहे तुमच्याजवळ. फक्त मेडिटेशन ते. आता आहे ना ही मॅडम, बॅच जॉईन कपर करा. दिवा पण आणलाय खूप छान. म्हणजे त्याचं पण खूप छान मी तुम्हाला टाकलं होतं बघा मॅडम. हो. मी करते ते पण करते. त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे मला. खूप डिप्रेस होते जेव्हा बसले होते माझ्यासमोर. आणि हां खरं मॅडम. म्हणते ना, माणसाजवळ परिस्थिती बी नाही राहत, तरी खूप संघर्षामधून फी भरली त्या मॅडमनी माझ्याजवळ आणि रिझल्ट पण आलाय. खरंच थँक्यू तुम्हाला. नाही झालं मॅडम. पैसे पण वसूल झाले आणि सगळं काही व्यवस्थित झालं माझं. थँक्यू. होतात एकदा तुमचे फी खूप खूप भरायची. आभार आणि ब्रह्मांडाचे पण खूप खूप आभार की तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाल्या. थँक्यू. चला घ्या मिरल, आज तुमची ओळखी करून देते तुमच्या सोबत, जे कधीतरी कितीतरी वर्षापासून तुम्ही बघितलंच नाही तुमच्याकडे. मी काय आहे आणि मी माझ्या आयुष्यात काय करू शकते. चला त्या मिरलमध्ये फक्त स्वतःला बघायचंय. बघा, असा फेस ठेवून काही शर्माचं नाही, काही लाजाचं नाही. स्वतः शेवटी जगणं स्वतःसाठी आलंय. काहीही लाजाचं नाही. घ्या, सुनीता मॅडमला जास्त आवश्यकता आहे. मिरल घ्या. मला प्रॅक्टिकल करणारे खूप आवडतात, कारण चेंज करायचं आहे लाईफ मध्ये, तर मग करायला लागेल ना. येस मॅम. कोण दिसत आहे त्या मिरल मध्ये? बघा, कोण दिसत आहे? मॅम, कितीतरी वर्षापासून. हो बोला, कोण बोलत आहे? बघा, मिरल मध्ये कोण दिसतं? कितीतरी वर्षापासून हरवलेलं ते रूप, ज्याकडे कधी तुम्ही लक्षच दिलं नाही. आज बघून घ्या त्या रूपाला. अगदी लहानपणापासून तर आजपर्यंत जे काही वय आहे तुमचं, फक्त त्याच चेहऱ्याने तुमची साथ दिलेली आहे. आणि तुम्ही त्याला किती त्रास दिला हो, किती कष्ट केले तुम्ही त्या शरीरासाठी, त्या चेहऱ्यासाठी. आणि त्या चेहऱ्याला, त्या शरीराला किती दुःख, किती वेदना दिल्या तुम्ही. आज म्हणून त्या चेहऱ्याकडे बघा आणि त्याला म्हणा, मी फक्त तुझ्यासाठी जगणार आहे इथून समोर. त्यासाठी त्याला जगणार आहे. सांगा, इथून पुढे मी फक्त तुझ्यासाठी जगणार आहे. आता माझं फक्त प्रत्येक तुझ्यासाठी क्षण हा जगणार तुझ्यासाठी राहणार आहे. त्या चेहऱ्या बघा, त्या चेहऱ्याकडे म्हणा प्रत्येक क्षण. मंगला मॅडम, व्हिडिओकडे पाहून म्हणा, थांबायचं नाही. लाईफ चेंज करायची आहे आपल्याला. आपलं जीवन ज्या उद्देशाने आपण पृथ्वीवर आलो ना, त्याच्यासाठी जगणार आहे इथून पुढे. सांगा त्या चेहऱ्याला, माझं प्रत्येक क्षण तुझ्यासोबत राहणार आहे. फक्त माझं प्रत्येक क्षण तुझ्यासोबत राहणार आहे. मी आनंदाने जगणार आहे इथून पुढे. मी खूप पॉवरफुल आहे. सांगा त्या चेहऱ्याला, मी खूप पॉवरफुल आहे. मी खूप आनंदी आहे. मी खूप आनंदी आहे. मी सगळ्या गोष्टी करू शकते माझ्या जीवनामध्ये. सगळं शक्य आहे माझ्या जीवनामध्ये. माझ्यासोबत रोज चमत्कार होतात. सांगा त्या चेहऱ्याला, माझ्यासोबत रोज चमत्कार होतात. आणि तू माझ्यासोबत आहे ना, तर मला कुठल्याही गोष्टीची कमी नाही. तुझं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुझं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. थोडं टच करा, थोडं प्रेम करा, थोडं आय लव्ह यू म्हणा. सांगा किती सुंदर दिसते. बघितलं का एवढ्या एवढ्या तुम्ही अपेक्षा घेऊन बघितलं का स्वतःला कधी आजपर्यंत? बघितलं का? नाही. फक्त जातो फेअर अँड लवली पावडर लावून येतो मी, तुला कधी बघितलंच नाही. आज माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. सांगा त्या फेसला, माझं प्रेम फक्त तुझ्यावर आहे. आय एम हॅपी. सांगा त्याला, मी खूप खुश आहे. सांगा त्या फेसला, मी खूप खुश आहे आणि खुश राहण्याचा अधिकार माझाच आहे. हा अधिकार मी कोणालाही देणार नाही. खुश राहण्याचा अधिकार माझा आहे. मी खूप सक्सेसफुल आहे. तुम्ही सक्सेस नसेल झाले तर तुम्ही सांगा त्याला, तुम्ही करू शकता, तुम्ही बनवू शकता सक्सेसफुल. मी खूप सक्सेसफुल आहे. मी खूप सक्सेसफुल आहे. मी खूप शांत आणि प्रेमळ आहे. स्वतःला सांगा, फक्त स्वतःला सांगा, आजपासून प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास हा माझा तुझ्यासोबत राहणार आहे. फक्त तुझ्यासोबत राहणार आहे. एकदा घट्ट अशी मिठी मारा स्वतःला आणि आय लव्ह यू म्हणा.
घट्ट मिठी मारा आणि आय लव्ह यू म्हणा एकदा. एक घट्ट मिठी मारा आणि आय लव्ह यू माय सेल्फ म्हणा. घट्ट मिठी मारून आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ. थँक्यू. थँक्यू मॅडम. जगून घ्या स्वतःसाठी. आणि खरंच हे जेव्हा मेडिटेशन करते ना, काही लोक एक्झिट झाले, पण खरंच सांगते मेडिटेशन नंतर जो रिझल्ट येते ना लाईफ मध्ये खरंच येते. मी आता एक उदाहरण सांगितलं, बाकी अजून बी आहे. कुणी आहे का? प्राची आहे का? भरपूर आहे लेडीज, भरपूर आहे. म्हणजे खरंच चेंज होते. फक्त तुम्हाला तुमचा एक थॉट क्रिएट करायचा आहे तुमच्यासाठी. विचाराने आयुष्य बदलू शकतो आपण. तुम्ही जे मागितलं ना आजपर्यंत, आता ते नाही मागायचं आहे. आता तुम्हाला जे पाहिजे ना ते मागायचं आहे. आता एक कसं मागायचं मी त्याच्यासाठी सांगते तुम्हाला. बघा, एक विजन बोर्ड तयार करा स्वतःचा. अगर तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये तुमच्या मुलांसाठी काहीही करायचं असेल, कुणाला घराचं स्वप्न, कुणाला नोकरीचं, कुणाला नातेसंबंध सुधारायचे असेल, कुणाला आरोग्याची प्रॉब्लेम असेल, काय करायचं, आपल्याला जे रिलेटेड आहे त्या रिलेटेड ते इमेज काढायची आहे गुगलवरून. आणि आपले फोटो असेल तर फोटोची झेरॉक्स भेटते. जास्त खर्च लागत नाही, 5 रुपयात. ठीक आहे, 5 किंवा 10 रुपयात कलर फोटो निघते. आणि एक पिवळ्या कलरचा जो पेपर येतो ना मुलांसाठी वापरतात, त्या पेपरला भिंतीवर लावा आणि तिथे सगळं चिकटून द्या. तुम्हाला जे पाहिजे ते नक्की पूर्ण होते. तो ब्रह्मांड तथास्तु मनाला बसलाय. पण आपल्याला त्याच्या मार्गावर चालायला लागेल. आणि जेव्हा त्याच्या मार्गावर चालू आपण, तेव्हा तो आपल्याला तथास्तु म्हणेल ना. तुम्ही म्हणाल मी असं करत नाही, तर तुम्हाला तो तथास्तु म्हणणार नाही. तुम्हाला तुमच्या शब्दासाठी तो तथास्तु म्हणेल नक्की. ठीक आहे. वाईट जे काही विचार आहे ते लिहा, जाळा, नक्की करा. रिझल्ट खूप छान आहे. जे काही एवढ्या वर्षापासून भरून ठेवलाय. ह्या एक मॅडम आहे, यांना खूप त्रास होता. त्यांच्या परिस्थिती सांगता नाही येणार, पण त्यांनी, सांगा ना थोडी स्वाती मॅडम, लिहू लिहू तेवढं माइंड हलकं करून टाकलंय. मी खूप म्हणजे शेवटच्या टप्प्यावर होते की आता आयुष्य संपवायचं असं अगदी पक्क गेलो होतं मी. तर त्याच वेळेस मला मॅडम भेटल्या आणि मी आज ज्या स्थितीत आहे, मॅडम चे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि मॅडम मुळे मी आज जिवंत आहे. खरं सांगते, मी खूप स्ट्रगल मध्ये होते, पण इतका फरक पडला माझ्या विचारांमध्ये, याच्यामध्ये खूप खूप चांगला रिझल्ट आला मला, खूप चांगला. मॅडम त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचे पण थँक्यू स्वाती मॅडम. उद्या हो, हो. आपण बघू रेकी. रेकी म्हणजे काय, आणि 7 चक्र आणि ओरा. क्लास इम्पॉर्टंट आहे, क्लास करा. कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला जेव्हा ओळखायचं आहे तुम्हाला, तर क्लास करावाच लागेल. स्वतःला तर ओळखू आपल्यासोबत का बरं असं घडून राहिलं हे तर ओळखूच आपण. 7 चक्र आपले कुठले ब्लॉक आहे, आणि समोरचा व्यक्ती का बरं माझ्यासोबत असाच वागतो, त्या एका एका रिझनसाठी एक एक चक्र इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर उद्या तुम्ही डिटेलमध्ये चक्राविषयी जाणून घेणार आहे. आणि जे रेकी लेवल 1 शिकले आहे ना, त्यांनी 7 चक्र मेडिटेशन चालू नसन केलं तर करा. कांचन मॅडम केलं का? 7 चक्र मेडिटेशन सुरू केलं का? करा, थांबायचं हो नाही. मॅम, मी केलं केलं का? मी माझ्या तयारीला. हे बघा. हो हो, विजन बोर्ड. हो, थँक्यू. पण समोर या ना, समोर आले की जास्त फायदा होईल ना. थांबले का? हो हो, करायचंय मॅम समोर पण. थांबू नका. नाही. ह्या मॅडम पहिल्या दिवशी जॉईन झाल्या तेव्हा अक्षरशः डोळ्यातून अश्रू येत होते. 5 दिवसामध्ये चेंज झाला त्यांच्यामध्ये. म्हणून थांबू नका, करा. ठीक आहे. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या जीवनात ईश्वर, परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्याचा भरभरून वर्षाव करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुमच्या जीवनात भरभरून आनंद येऊ. थँक्यू सर्वांचं. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. काही विचारायचं असेल तर विचारू शकता मला. 2 मिनिट देते मी. काही प्रश्न आहे कुणाला? प्रश्नच नाही कोणाला. आहे का मनीषा मॅडम, काही विचारायचं आहे? हँड राईज करा जरा, कुणाला विचारायचं आहे. मॅडम तुम्ही ते मरकाबाचं सांगितलंय ते कधी होणार आहे चालू? मर्कबाचा क्लास तुम्ही पेमेंट करा, मी ऍड करते ग्रुपला, करते चालू 2-4 दिवसामध्ये. त्याच्यावर टाकून मॅडम. देऊ ना? मागे केलेलं आहे ते, काय? मागे पेमेंट केलेलं त्याच्यावरच करायचं ना? नाही, मी दुसरं पाठवते तुम्हाला स्कॅनर. बरं ठीक आहे, चालेल. कोण बोलत होतं बोला? मॅडम, हो, बोला. मर्कबाचा फी पाठवून देते. आज मला पण करायचंय पाठवा, मर्कबा पण मला स्क्रीनशॉट पाठवा.
ठीक आहे. हो 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 मी मॅडम. टाकते रेकी लेवल मध्ये 555 मध्ये एक कोर्स आहे 5 एवढ्या हाय एनर्जी जाणवते ना त्याच्यामध्ये इन्स्टंट हिलिंग होते त्यांनी. पण एक गोष्ट आहे जो रेकी शिकते ना त्यांना जास्त पॉवरफुल रिझल्ट येतो. जो विदाऊट रेकी आहे ना त्यांना नाही, कारण रेकीमध्ये एनर्जी जाणवते. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आज जशी आहे ना त्यापेक्षा एनर्जी जाणवते. ठीक आहे, म्हणून नक्की. रेकीवाल्यांना जास्त रिझल्ट आहे. चला मी टाकते ग्रुपवर. थँक्यू, बाय.